दुसरं ड मध्ये आपण भारतीय पोलीस सेवेतील म्हटलेलं आहे. माझं म्हणणं आहे की महानिरीक्षक दर्जाचा असा याच्यात असावा असं एक माझं सजेशन आहे याच्यामध्ये. कारण खऱ्या अर्थानं हे विभाग आपण करत असताना, हा आयोग नव्यानं करत असताना मला असं वाटतं बऱ्याच याच्यात सगळे सदस्य बरेच जण बोलतील, परंतु ज्या पद्धतीनं आदिवासीवर अन्याय अत्याचार घडीला घडतो, तुम्ही रोज बघा, कुठं रस्ता नाही, कुठं होडीतून जातात, कुठं शाळा नाही. आता काल परवा कुठलं तरी एक आलं, एक आदिवासी महिला हॉस्पिटलला आली, तिला यायला 8 तास लागले. 8 तास आल्यानंतर तिथे तिला सुविधा नाही मिळाली. नाशिकला गेली, 18 तास झाले, मूल तिच्या गर्भातलं मेलं, बाळ मेलं तिच्या गर्भातलं, आणि मेल्यानंतर बाळ गेल्यानंतर सुद्धा तिला अँब्युलन्स भेटली नाही. तिला बसनी जावं लागलं आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत तिचं मृत बाळाचं देह घेऊन जावं लागलं. अशा प्रकारे आदिवासी बांधवांची स्थिती ही आपल्या महाराष्ट्रात आत्ता घडलेली घटना आहे, तुम्हालाही चांगल्या पद्धतीनं माहिती असेल. आणि हे आपलं पुरोगामी राज्य, आपण मोठे मेट्रोवर गप्पा मारतो, लिंक वेगवेगळे रोडवर, वेगवेगळे प्रोजेक्टवर, बुलेट ट्रेनवर गप्पा मारतो, परंतु या सगळ्या गोष्टी बघितल्या. सकाळी शिक्षणावर चर्चा होत असताना जवळपास 3000 गावामध्ये जे आदिवासी शाळा असण्याची आवश्यकता आहे, त्या शाळा नाही आपल्या राज्यामध्ये. आज काही आता भंडाऱ्याची घटना मी गोंदियाची, तुमसरची एका ठिकाणी मी बघितली, आदिवासी बांधवाला शाळेमध्ये प्रवेश दिला नाही. आणि मग हे आपल्या महाराष्ट्रात अशा घटना होत असताना, आपण अशा पद्धतीने नवीन विधेयक आणत असताना खऱ्या अर्थानं या अनुसूचित जमातीच्या हिताचं संरक्षण आपण करतो का? आता हे झालं तर लगेच आदिवासी जमाती किंवा अनुसूचित जमातीच्या वर्गामध्ये काय फरक पडेल असं आपल्याला वाटत असेल तर हे विधेयक व्हावं, हे बिल पास व्हावं, याच्याविषयी काही प्रश्न नाही. परंतु हे बेसिक प्रश्न आदिवासींचे आजही जसेच्या तसे सभापती महोदय आपल्या राज्यामध्ये आहेत. आणि म्हणून माननीय मंत्री महोदय प्रामाणिक माणूस आहे, साधा सरळ माणूस आहे. बाकीच्या म्हणजे शिरसाट तुम्हाला तसंच म्हणेल मी. परंतु एक अनुसूचित जातीचं कामकाज बघितणार, हो ना, याच्यात नाही या भानगडी, त्यांचा विषय नाही. परंतु सभापती महोदय, मी ह्या 2 सुधारणा आपल्या माध्यमातून या विधेयकात केलेल्या आहे. परंतु अनेक आदिवासी बांधवांना आज हे सर्टिफिकेट मिळत नाही. आजही आदिवासी बांधवांना सर्टिफिकेट मिळत नाही. त्याचे वडील आदिवासी म्हणून सर्टिफिकेट, पण मुलांना सर्टिफिकेट मिळत नाही. महादेव कोळी असेल, अन्य जमातीचं वडिलांना आदिवासीचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे, परंतु मुलांना मिळत नाही. कोणता कायदा हाच कळत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात जर विचार केला तर वडिलांना आदिवासीचं आहे, काकाला आदिवासीचं सर्टिफिकेट आहे, पण मुलांना मिळत नाही. मग शिक्षणाची त्याला सुविधा मिळत नाही. अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे. मागच्या काळात जे ग्रामपंचायतीचं काल विधेयक आलं, अनेक आदिवासींच्या राखीव जागा ज्या आहेत ग्रामपंचायतीच्या रिक्त राहिलेल्या, रिक्त सर्टिफिकेट अभावी साधं सर्टिफिकेट सुद्धा देत नाही, व्हेरिफिकेशन तर फार लांब. आणि मग ही सगळी आदिवासींची स्थिती असताना मला असं वाटतं हे विधेयकाचं स्वागत निश्चित करू, कारण आदिवासी बांधवांना जास्तीत जास्त पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे. पण हा न्याय मिळत असताना येणाऱ्या काळामध्ये आदिवासींची दुरावस्था आहे या राज्यामध्ये झालेली, या सुधारणेसाठी सुद्धा पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. म्हणून हे जे बिल येणार आहे याच्या माध्यमातून आदिवासींच्या जीवनात सुद्धा जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टी येवत अशा प्रकारची आपल्या मार्फत मी सरकारला आवाहन करेल. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद सभापती.